नमस्कार मित्रहो, मागील व्हिडिओमध्ये आपण 8085 ची अंतर्गत रचना पाहताना यातील जनरल पर्पज रजिस्टर जे आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं कार्य कसं घडतं याची माहिती घेतलेली आहे. आज आपण याच्या व्यतिरिक्त काही स्पेशल रजिस्टर्स तसेच डिकोडर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, टायमिंग कंट्रोल युनिट, ALU, फ्लॅग याच्याबद्दलची माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. आता इथं जनरल पर्पज रजिस्टरची माहिती झाल्यानंतर आपण पाहूया की याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर इन्स्ट्रक्शन कशी एक्झिक्यूट करतो. यासाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो म्हणजे इन्स्ट्रक्शन सायकल. या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रक्शन सायकल अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, ती तुम्ही पुन्हा पाहू शकता. इथं मी आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा थोडक्यात इन्स्ट्रक्शन सायकल कशी घडते या हार्डवेअरमध्ये ते इथं तुम्हाला समजावून सांगतो. तर जेव्हा एखादा आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करायला जातो, उदाहरणार्थ मी म्हटलं की तुमच्या मोबाईलवर समजा आयकॉन आहे व्हॉट्सअपचा आणि तुम्हाला हा एक्झिक्यूट करायचा आहे, तर त्यावेळेला काय होतं की तुम्ही या आयकॉनवर क्लिक करता. या आयकॉनवर क्लिक केल्याबरोबर हा आयकॉन एक ॲड्रेस PC कडे पाठवतो, म्हणजे प्रोग्राम काउंटरच्याकडे. आता हा ॲड्रेस कुठला असतो, तर हा प्रोग्राम मेमरीमध्ये प्रोग्राम ज्या लोकेशन पासून स्टोअर केलेला आहे तिथला हा ॲड्रेस असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4001 या मेमरी ॲड्रेसला समजा इथं प्रोग्राम स्टोअर करायला सुरुवात केलेली आहे अप टू फॉर एक्झाम्पल 4010. ओके, इथं हा प्रोग्राम राईट केलेला आहे. तर याचा स्टार्टिंग ॲड्रेस कुठला आहे, तो PC ला दिला जातो की हा प्रोग्राम इथं आहे, इथनं हा सुरुवात कर. म्हणजे सर्वच इन्स्ट्रक्शन किंवा सर्व मेमरी लोकेशन प्रत्येक वेळा सांगत बसायची गरज नाही. सुरुवातीचा फक्त ॲड्रेस दिला जाईल PC ला आणि PC काय करेल की तो PC मध्ये ॲड्रेस आल्यानंतर हा ॲड्रेस या पहा इथं PC कडून हा ॲड्रेस या बस मार्फत या ॲड्रेस बस प्लस डेटा बस यांच्या मार्फत. आता ही जी बस आहे तुम्हाला माहिती आहे की डेटा ऑब्लिक ॲड्रेस बस म्हणजे ॲड्रेस बेस म्हणून पण ही काम करणार आहे आणि हा प्युअरली ॲड्रेस बस आहे. म्हणजे इथं ज्या वेळेला ॲड्रेस सेंड करायचा त्यावेळेला हे ॲड्रेस बस म्हणून काम करणार आहे. त्यामुळे हे 8 बिट प्लस हे 8 बिट, कारण PC मध्ये जो ॲड्रेस आलेला आहे हा किती आहे तर 16 बिटचा आहे, बरोबर. त्यामुळे 16 बिटचा ॲड्रेस हा 8+8 या पद्धतीने जाणार आहे आणि हा कुठे जाईल, हा 16 बिट ॲड्रेस मेमरी लोकेशन कडे जाणार, बरोबर. मग याला कळेल की हा ॲड्रेस आहे 4001, मग याला रिलेटेड डेटा काय आहे किंवा इन्स्ट्रक्शन काय आहे, ही इन्स्ट्रक्शन काय होणार आहे या मायक्रोप्रोसेसर कडे आता फीच होणार आहे. ओके, ती या मार्गाने येईल थोडक्यात या बस मार्फत, म्हणजे कुठल्या डेटा बस मार्फत येणार आहे. आता डेटा बस मार्फत आल्यानंतर ही आता इन्स्ट्रक्शनचं काम चालू नाही, आता डेटाचं चालू आहे. आता याचं डेटा बफर चालू राहणार आहे. आता याच्यातून हा डेटा म्हणजेच इन्स्ट्रक्शन जी आहे आता ती या मार्गाने इन्स्ट्रक्शन रजिस्टरच्याकडे येईल. ओके, आता इन्स्ट्रक्शन रजिस्टरच्याकडे ही इन्स्ट्रक्शन आल्यानंतर ती इन्स्ट्रक्शन कुठे पाठवली जाईल तर इन्स्ट्रक्शन डिकोडरला पाठवली जाईल. इन्स्ट्रक्शन डिकोडर जो आहे तो ही इन्स्ट्रक्शन डिकोड करणार आहे. डिकोड करणार म्हणजे नक्की काय काम करायचं आहे ते तो टायमिंग अँड कंट्रोल युनिटला सांगणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं कोड येईल, बायनरी कोड, आणि त्या कोडवरून इथं कळेल की याची कुठली कुठली ऑपरेशन करायची आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलंच आहे इन्स्ट्रक्शन सायकलमध्ये. फॉर एक्झाम्पल जर झालं प्लस मायनस अँड किंवा ऑर ही ऑपरेशन्स आपल्याला करायची आहेत, तर यापैकी म्हणजे अशी असंख्य ऑपरेशन्स
टायमिंग अँड कंट्रोल युनिट कडून केली जाणार आहेत. पण यापैकी नक्की कुठलं ऑपरेशन आता करणार आहे ते याला टायमिंग अँड कंट्रोल युनिटला सांगणं म्हणजे डिकोडिंग झालं. म्हणजे इथं कोड नंबर येणार त्यानुसार समजणार की या 4 ऑपरेशन पैकी फॉर एक्झाम्पल हे ऑपरेशन करायचे, सम करायचे. मग टायमिंग अँड कंट्रोल युनिट बेरीज करण्यासाठी जे काय यातले आपल्याला डिव्हाइसेस लागणार आहेत त्यांना तो कंट्रोल सिग्नल देणार आहे. म्हणजे याचा कंट्रोल सिग्नल ALU ला पण जाईल, बरोबर. नंतर त्याचा एक संख्या त्याची बेरीज करताना एक संख्या अक्युमुलेटर मध्ये असेल त्यामुळे अक्युमुलेटरला पण जाईल. तसेच दुसरी संख्या ही टेम्पररी रजिस्टरला असेल त्यामुळे टेम्पररी रजिस्टरला पण सिग्नल मिळणार आहे, बरोबर. आणि हे मिळाल्यामुळं काय होणार आहे की टायमिंग अँड कंट्रोल युनिट सांगेल की आता बेरजा करायच्या आहेत. बेरीज करायची असं सिग्नल मिळाल्याबरोबर हे ALU आहे त्याच्या इनपुटला फॉर एक्झाम्पल इथं अक्युमुलेटर मध्ये 2 अंक आहे आणि टेम्पररी रजिस्टर मध्ये 3 अंक आलेला आहे. मग हा 3 टेम्पररी रजिस्टर मध्ये कुठून आला असेल तर या स्पेशल रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन कडून आलेला असेल. तो कुठल्याही प्रकारे आलेला असू देत पण तो टेम्पररी रजिस्टर मध्ये आलेला अंक आहे हा दुसरा ऑपरंड आहे, बरोबर. तर एक जी संख्या आहे ती अक्युमुलेटरची आहे ही फिक्स असते आणि इथं येणारी मात्र कुठल्याही रजिस्टर कडून येईल किंवा मेमरी कडून येईल. ओके. तर ही दुसरी संख्या इथं घेतली जाईल, या दोघांची बेरीज केली जाईल. बेरीज केल्यानंतर समजा इथे 3 अधिक 2 5 आलं उत्तर. तर हे जे 5 उत्तर आहे हे ALU च्या आउटपुटला येईल. ALU च्या आउटपुटला आल्यानंतर ALU काय करेल तर हे सगळं काम हे टायमिंग अँड कंट्रोल युनिट करत असते की याच्या आउटपुटला आलेला जो अंक आहे हा काय करणार आहे तो पुन्हा अक्युमुलेटर कडे पाठवला जाईल. आणि अक्युमुलेटर मध्ये आता यापूर्वी 2 अंक होता त्याच्यावर आता 5 अंक स्टोअर केलेला असेल. म्हणजे ऑटोमॅटिकली हा अपडेट झाला असेल या आन्सरला. कारण ज्या वेळेला तुम्ही ही ऍडिशनची सूचना देता त्या सूचनेमध्येच असा उल्लेख आहे की आलेला रिझल्ट हा अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करावा लागतोय आणि त्यामुळं अक्युमुलेटर मधल्या कंटेंटचं बदल होणार आहे. आणि या पद्धतीनं टायमिंग कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, अक्युमुलेटर, टेम्पररी रजिस्टर हे सर्वजण काम करतात. म्हणजे जी इन्स्ट्रक्शन येते ती डिकोड केली जाते. डिकोड केल्यानंतर त्यानुसार टायमिंग अँड कंट्रोल युनिट कडून सर्व संबंधित जे काही युनिट्स आहेत त्यांना सूचना दिल्या जातात आणि त्यानुसार एक्झिक्युशन केलं जातं. एक्झिक्युशन केल्यानंतर तुमचं हे आन्सर अक्युमुलेटर मध्ये असेल किंवा रिझल्ट जर तुम्हाला मेमरी लोकेशन मध्ये सेंड करायचा असेल तर तो मेमरी लोकेशन कडे पाठवण्याची व्यवस्था सुद्धा या टायमिंग अँड कंट्रोल युनिट कडून केली जाते. अशा पद्धतीनं हे कार्य घडत असते. ओके. म्हणजे इथं मी उदाहरणादाखल तुम्हाला फक्त बेरजेचं दाखवलं, तसंच सबट्रॅक्शनचं पण एक्झाम्पल याच पद्धतीने येईल. अँड करायचे, ऑर करायचे, कॉम्प्लिमेंट करायचे तर ती एक्झाम्पल सुद्धा याच पद्धतीनं हे ALU सोडवत असते. ओके. आता या पद्धतीनं आन्सर आल्यानंतर 3 अधिक 2 केलं तर उत्तर 5 आलं, बरोबर. अजून एक इथं रजिस्टर जे आहे तिथं ते म्हणजे फ्लॅग संबंधी, बरोबर. तर फ्लॅग म्हणजे काय तर फ्लॅगचेही वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे फॉर एक्झाम्पल घेऊया की कॅरी फ्लॅग. म्हणजे काय करतो हा कॅरी फ्लॅग असेल तर तो कॅरी जर येत असेल तर तो लॉजिक 1 होणार आहे, हातचा येत असेल तर, आणि हातचा नसेल तर तो 0 असणार आहे अशा पद्धतीने. तसंच साइन फ्लॅग असतो. साइन फ्लॅग म्हणजे फॉर एक्झाम्पल साइन प्लस असेल फॉर एक्झाम्पल तर 0 येईल, मायनस असेल तर 1 येईल. म्हणजे साइन आन्सर जे आहे समजा 3 वजा 2 आहे त्याच्याऐवजी 2 वजा 3 असेल तर आन्सर मायनस येणार आहे. मायनस आला तर याचा साइन फ्लॅग फ्लॅश होणार आहे म्हणजे त्याचा आउटपुट लॉजिक 1 होईल. म्हणजे इथं कळेल की आन्सर इज निगेटिव्ह आणि ते निगेटिव्ह जे आन्सर आहे ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कामासाठी लागणार असेल तर ते वापरलं जाणार आहे. ओके. तसंच इथं कॅरी फ्लॅग जो आहे तो 1 झाला तर जी कॅरी आहे ती पुढच्या अंकामध्ये मिळवायसाठी वापरली जाते. त्यामुळं जर कॅरी आली असेल तर फ्लॅग कडून तो डेटा या अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिटला घ्यावा पण लागतो, बरोबर. आणि त्यामुळं हा फ्लॅग रजिस्टर सुद्धा इथं बाय डिरेक्शनल दाखवलेला आहे. ओके. फ्लॅग हा 8 बिट रजिस्टर आहे
मात्र त्यामध्ये 5 फ्लॅग आहेत. ते म्हणजे साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग आणि कॅरी फ्लॅग. हे एवढ्या प्रकारचे फ्लॅग तिथं असतात. तर जर झिरो फ्लॅगचं काम काय आहे, तर जर आउटपुट 0 असेल तर हा फ्लॅग लॉजिक 1 होतो, आणि जर 0 नसेल आउटपुट म्हणजे उत्तर हे 0 नसेल तर तो 0 असतो. नंतरचा जो तुम्हाला सांगतो कॅरी फ्लॅग जो आहे, ते इथं आता एक्सप्लेन केल्याप्रमाणे कॅरी आली तर तो लॉजिक 1 असतो, अदरवाईज 0 असतो. त्यानंतर पॅरिटीचा जो आहे, तर पॅरिटी फ्लॅगच्या बाबतीत पॅरिटी जर ऑड असेल तर 0 आणि पॅरिटी इव्हन असेल तर 1. तसंच मायनसचं इथं सांगितलंच मग अशी आपण की पॅरिटी आन्सर जर मायनस असेल तर इथं फ्लॅग 1 येतो, आणि मायनसच्या ऐवजी प्लस असेल आन्सर तर तो 0 असतो. अशा पद्धतीने हे फ्लॅग निर्माण होतात, आणि ते आपल्याला प्रोग्रॅमिंगमध्ये कसे वापरायचे ते आपल्याला प्रोग्रॅमिंगच्या चॅप्टरमध्ये नंतर समजणारच आहे. तर मला वाटतं की आता या दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण इन्स्ट्रक्शन रजिस्टर, प्रोग्राम काउंटर, डिकोडर, अरिथमॅटिक लॉजिक युनिट, फ्लॅग, टेम्पररी रजिस्टर आणि ॲक्युम्युलेटर, तसंच टायमिंग अँड कंट्रोल युनिट यांचं फंक्शनिंग पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया इंटरप्ट्स. आता इथं आपण जे इंटरप्ट्स वापरलेले आहेत मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये, हे ट्रॅप, त्यानंतर RST 7.5, 6.5 आणि 555 हे जे आहेत हे हार्डवेअर इंटरप्ट्स आहेत. आता काय होतं बघा की मायक्रोप्रोसेसर रेग्युलरली त्याला जो दिलेलं काम असतं, म्हणजे जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो. म्हणजे तो आपण म्हणूया की तो आहे त्याचा मेन प्रोग्राम. ओके, मेन प्रोग्राम फॉर एक्झाम्पल आता 401 या लोकेशनला, मेमरी लोकेशनला सुरू झालेला आहे, आणि तो 4010 पर्यंत रन करायचा आहे आपल्याला. ओके, या सिक्वेन्सने आपण तो रन करत जाणार आहे. आता याच मायक्रोप्रोसेसरला एकापेक्षा जास्त इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जोडलेली असतात, ज्याला आपण म्हणतो की पेरिफरल डिव्हाइसेस. ओके, पेरिफरल डिव्हाइसेस जोडलेली असतात. आता पेरिफरल डिव्हाइसेसला मायक्रोप्रोसेसर कडून काम करायचं असेल तर प्रत्येक वेळेला मायक्रोप्रोसेसरनं या इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसेसला विचारत राहिलं तर मायक्रोप्रोसेसरचा बराचसा वेळ हा इनपुट आणि आउटपुट या पेरिफरल डिव्हाइसेसची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांची चौकशी करण्यामध्येच वाया जाणार आहे. याच्याऐवजी काय केलं जातं, तर या डिव्हाइसेस कडूनच मायक्रोप्रोसेसरला सिग्नल पाठवण्याची सोय केलेली असते, आणि हा सिग्नल म्हणजेच इंटरप्ट. ओके, म्हणजे इनपुट आणि आउटपुट जर डिव्हाइस तुम्ही जोडलेला असेल, आणि त्याला आता समजा इनपुट डिव्हाइस आहे, त्याला काय त्याचं काम करून घ्यायचं असेल, आउटपुट डिव्हाइस समजा प्रिंटर आहे, त्याला काय काम करून घ्यायचं असेल, तर तो मायक्रोप्रोसेसरला रिक्वेस्ट टाकणार की मला हे काम पूर्ण करायचे. मग काय होईल की मायक्रोप्रोसेसर हा प्रोग्राम करत असताना, फॉर एक्झाम्पल मायक्रोप्रोसेसर 4005 पर्यंत पोहोचलेला आहे, आणि एवढ्यामध्ये एक इंटरप्ट सिग्नल आला, बरोबर. हा इंटरप्ट सिग्नल एखाद्या आउटपुट डिव्हाइसेस न दिला तर मायक्रोप्रोसेसर या आउटपुट डिव्हाइसेसकडे जाणार, त्याचं जे काही काम असेल ते पूर्ण करणार, आणि पूर्ण केल्यानंतर पुन्हा तो याच पॉइंटवर येणार आणि नंतर त्याचं उरलेलं काम पूर्ण करणार आहे. हा जो प्रकार घडतो याला आपण म्हणणार आहे, हा म्हणजे याला सबरूटीन असं म्हटलं जातं. तर इथं मेन प्रोग्राम आहे तो सोडून हा छोटासा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण केला जातो, आणि पूर्ण करून मेन प्रोग्रामवर कॉम्प्युटर मायक्रोप्रोसेसर परत येतो, बरोबर. मग हे करण्यासाठी हे जे इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे ते काय करतं, तर या मायक्रोप्रोसेसरला सिग्नल पाठवतं, आणि त्या सिग्नलला आपण इंटरप्ट असं म्हणतो. हे वेगवेगळे इंटरप्ट आहेत, याची प्रायोरिटी आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे ट्रॅप असेल तर त्याला हायेस्ट प्रायोरिटी आहे, आणि हा डिसेबल करू शकत नाही आपण.
म्हणजे तो स्वीकारावाच लागतो मायक्रो प्रोसेसरला. तसे हे जे इतर जे इंटरप्ट्स आहेत ते तुम्हाला डिसेबल करता येतात त्या कमांड देऊन. ओके. आणि प्रत्येकाचं काम, प्रत्येकाची प्रायोरिटी आणि प्रत्येक लेवल ट्रिगर आहे का एज ट्रिगर्ड आहे, आपण IC 8085 च्या पिन डायग्राम पाहताना त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलंच आहे. तर त्यानुसार ते भिन्न असतात की लेवल ट्रिगर आहे का एज ट्रिगर्ड आहे या पद्धतीनं, आणि शिवाय महत्वाचं म्हणजे प्रायोरिटीनुसार ते वेगळे असतात. तर अशा पद्धतीचे इंटरप्ट कंट्रोल्स आपल्याला या मायक्रो प्रोसेसर मध्ये वापरावे लागतात. इंटरप्टची माहिती सांगताना इथं आणखी एक गोष्ट तुम्हाला नमूद करून सांगतो, ती म्हणजे की इथं मायक्रो प्रोसेसर 4005 या स्टेजवर त्याचा मेन प्रोग्राम सोडून सबरूटीनला गेलेला आहे, बरोबर. मग आपल्याला पुन्हा त्याच पॉइंटवर परत यायचं असेल तर हा अंक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा लक्षात ठेवायचा असेल तर काय करायचं हा प्रश्न तुमच्या समोर येईल. तर हा लक्षात ठेवायचा म्हणजे हा सबरूटीन कितीला आला होता, तर तो अंक लक्षात ठेवण्यासाठी आपण हा जो रेजिस्टर वापरतो तो म्हणजे स्टॅक पॉइंटर. तर तो जो आहे मेमरी लोकेशनचा नंबर ऍड्रेस तो स्टॅक पॉइंटर मध्ये स्टोअर करून ठेवला जातो. हा उपयोग आहे स्टॅक पॉइंटरचा. ओके. तर स्टॅक पॉइंटर पण अनायासपणे आपल्याला इथं सांगता आलेला आहे. नंतरचे दोन रेजिस्टर जे राहिले ते म्हणजे W आणि Z. हे जनरल पर्पज रेजिस्टर सारखे वापरले जात नाहीत. त्याचं कारण का, तर याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर मध्ये एक अशी इन्स्ट्रक्शन आहे की एक्सचेंज जर इन्स्ट्रक्शन असेल तर एक्सचेंज म्हणजे फॉर एक्झाम्पल H रेजिस्टरचे कंटेंट D मध्ये टाकायचे असं असेल, किंवा HL चे DE मध्ये टाकायचे कंटेंट, अशा पद्धतीची सूचना असेल तर आपल्याला काय करावं लागेल की HL मध्ये जी संख्या असेल, फॉर एक्झाम्पल 41 आहे आणि याच्यामध्ये आहे 44 आहे. ओके. तर काय करावं लागेल तुम्हाला, ही संख्या इथे घ्यायची असेल तर पहिल्यांदा ही बाजूला कुठेतरी काढून ठेवली पाहिजे, म्हणजे हा अंक दुसरीकडे कुठेतरी ठेवावा लागेल तुम्हाला. त्यावेळेला हा इथं ठेवला समजा या ठिकाणी 41, तर मग तुम्ही काय करू शकता की हा 44 जो अंक आहे तो इथं शिफ्ट करू शकाल आणि नंतर इथं ठेवलेला अंक इथं शिफ्ट करू शकाल. म्हणजे या दोन अंकांची एक्सचेंज करताना तुम्हाला तिसऱ्या एका जागेची गरज पडते. म्हणजे तिसरा एक तुम्हाला 16 बिटचा रेजिस्टर आवश्यक आहे आणि तो रेजिस्टर म्हणजे नेहमी WZ वापरला जातो. म्हणजे याचं काम फक्त या एक्सचेंज इन्स्ट्रक्शन साठीच महत्वाचं आहे. ज्यावेळेला दोन संख्यांची आपल्याला अदलाबदल करायची आहे त्यावेळी त्यातली एक संख्या ही या WZ रेजिस्टर मध्ये ठेवली जाते आणि अदलाबदल करून घेतली जाते. अशा पद्धतीनं जवळजवळ सर्व यामधील ब्लॉक्सचं कार्य आपण एक्सप्लेन केलेलं आहे. धन्यवाद.